आणि मित्रांनो आता आम्ही चाललोय सिंहगडला. आज सुट्टी होतं म्हणून आम्ही आज प्लॅन काढलाय सिंहगडला जायचा. हे बघा आमची तयारी झालेली मित्रांनो. आम्ही चाललोय सिंहगडला फिरायला. आज आहे संडे. सक्षम आणि दुरा खूप खूप खुश आहेत. नेहमीप्रमाणे आपण पूर्ण बाईकची चेकिंग केली आहे सेफ्टी पर्पजसाठी. पेट्रोल, ब्रेक, इंजिन, हेल्मेट घातलेलं आहे सेफ्टीसाठी. आणि आपण फॅमिली सोबत निघालो आहे फिरायला. चला तर तुम्ही पण आमच्या सोबत सिंहगडला चला. आज चाललोय आम्ही सिंहगडला फिरायला विथ फॅमिली. चला मित्रांनो, आपण चाललोय मजलोची चॉकलेट खात खात एन्जॉय करायला, मजे घ्यायला. चला तुम्ही पण आमच्या सोबत. आम्ही चाललोय खडकवासला, सिंहगड आणि भरपूर ठिकाणी फिरणार आहे आज. चला तर मग तुम्ही बी आमच्या सोबत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणची तुम्हाला माहिती देत राहू. चला मग आमच्या सोबत मजे घ्यायला सिंहगड, खडकवासला आणि भरपूर ठिकाणी फिरायला. चला. हे बघा मित्रांनो, बघा धरण. आपण पास केलाय नुकताच खडकवासला धरण. तुम्हाला दाखवलंय आम्ही खडकवासला धरणाचं दृश्य. आता आपण चाललोय पुढे सिंहगड किल्ल्याकडे. साडी आहे, काही साडी, काही डोंगर, सगळं कसं ओके मध्ये आहे मित्रांनो. नक्की फिरायला या. जर फिरायचं नसेल तर आमचा व्हिडिओ पहा आणि शेअर करा प्रत्येकाला आणि दाखवा सिंहगडचा किल्ला, सिंहगडची टूर विथ फॅमिली, सक्षम, दुर्वा आणि कल्याणी. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. बघा ही झाडी, डोंगर, रस्ता काय म्हणता मित्रांनो, कधी जाता आपला. चला तर मग आमच्यासोबत फिरायला. नवीन नवीन ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पोहोचतोय सिंहगड किल्ल्यावर. काही मिनिटातच तानाजी मालुसरे उद्यान बघितलं तुम्ही. हे बघा मित्रांनो, आम्ही चाललोय फिरत फिरत सिंहगड किल्ला. पर्यटकांची गर्दी बघा मित्रांनो, भरपूर लोक येत राहतात. सक्षम बघा आमचा किती खुश झालाय. पर्यटकांची मांदियाळी. हे बघा आमच्या दुर्वाची फरमाईश, तिला पाहिजे ताक मित्रांनो. आणि या उन्हामध्ये मुलांना थोडासा थंडावा. हे बघा खाण्यापिण्याची सोय आहे इथं. आणि हा पहा माझ्या पाठीमाग सिंहगड किल्ल्याचा दरवाजा. आपण लवकरच लवकर आतमध्ये एंट्री करणार आहे. कशी बसतात बघा ही खाण्यासाठी. कल्याणी, दुर्वा हे आमचे मित्र. आणि इकडं बघा तयारी चालू आहे दुर्वाची. काय खाण्याची बघा, ताक, लिंबू सरबत. आणि हा सक्षम हे बघा सक्षमने घेतलाय ग्लास. आणि बघा सक्षमची जोरदार तयारी. बघता तुम्ही माझ्या पाठीमागे. खूप मोठं आकर्षण आहे सिंहगड किल्ला. खूप लोक येत राहतात इथं. आणि मित्रांनो आजी कशी ताक बनवते ते. दुराला प्यायचे ताक. आणि हे आजी बनवतात बघा ताक आपल्यासाठी. बघा पूर्वीची पद्धत आहे ताक बनवायची मित्रांनो. रवी असं फिरवल्यानंतर ना तो दह्याचं ताक होतं. आजी बघा मेहनत करते, बनवते ताक. आणि ताक प्यायचे दुर्वाला. एक खूपच व्हरायटी आहे बघा मित्रांनो. काय तुम्हाला खायचे ते आहे. लिंबू सरबत आहे, कैरीचे पन्ने, काकडी, हे चटपटीत काय काय आयटम दिसते, चिंचा वगैरे. भरपूर असे साऱ्या व्हरायटीज आहेत खाण्यासाठी मित्रांनो. वाटते काका, कसं वाटलं तुम्हाला सिंहगड फिरून? एकदम चांगलं. बघा आम्ही आलो धुळे जिल्ह्यातले. बघा हे बघा काकांची माहिती आहे का. आणि साक्री तालुका
ओके आम्ही ट्रेनिंग साठी आलो होतो. ओके. हे बघा मित्रांनो, आपण आलोय फायनली सिंहगड किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर. हा पाहता तुम्ही दरवाजा रिपेयर हो जातो जबकि आदमी गर्दी किती आहे मित्रांनो. हा आहे पुणे दरवाजा. हे बघा मित्रांनो, सिंहगड किल्ला. हे पर्यटकांचा उत्साह बघा. आपण चाललोय आतमध्ये. चला तर मग गावरान का तुम्हाला कसं वाटलं सिंहगड किल्ला फिरून? कुठे आलात तुम्ही? अच्छा, भोसरीहून आलात. बघा पुरातन काळातील हा दरवाजा आहे मित्रांनो. बघा त्याची कशी बांधणी आहे, कशा प्रकारे हा दरवाजा बांधला आहे बघा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो. दरी खोऱ्यातून हा बांधलेला सिंहगड किल्ला, म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो हा किल्ला पाहताना. इतिहास, प्रत्येक पायरी मित्रांनो हा सिंहगडचा इतिहास सांगून जाते आपल्याला. तुम्ही पाहताय पर्यटकांची किती गर्दी आहे इथं. प्रत्येक पायरीमधून मित्रांनो तानाजी मालुसरे यांचा इतिहास. पुण्यापासून खूप खूप असा उंचीवर आहे. हे बघा काही शहराचा थोडासा भाग तुम्हाला दिसतोय. हजारो फूट उंचीवर असणार हा सिंहगड किल्ला. हे बघा, हा इथं दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करायचे मित्रांनो, कारण हा किल्ला अतिशय पवित्र स्थान आहे. मंदिरानंतर आपल्या हिंदू समाजासाठी, हिंदूसाठी हा किल्ला म्हणजे दुसरं मंदिर आहे मित्रांनो. इथं स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची. कुठल्याही प्रकारचं इथं वाईट वर्तन करायची नाही आहे, कारण गडांची संवर्धन हे आपल्याच हातात आहे मित्रांनो. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्यायची, प्रत्येक सूचनेचे इथं पालन करायचे आणि आपला इतिहास आपल्या डोळ्याने पाहायचा आहे. माहीत नाही किती पिढी आपण ह्या किल्ल्यांची साक्षीदार असू. हजारो वर्षापासून हा किल्ला आणि हा इतिहास, प्रत्येक पानांमध्ये महाराजांचा इतिहास आणि प्रत्येक पायरीमध्ये आपल्या अनुभवायला भेटतोय. चला आता तुम्ही पहा माझ्यासोबत. किल्ल्यावरून आहे आपण आणि किल्ल्यावरून हा खालचा नजारा पाहतोय आपण. हे बघा, अतिशय उंचीवर सिंहगड किल्ल्यावरून हे दृश्य आहे मित्रांनो. हे बघा, खडकवासला धरणाचं पण दृश्य घेतोय आपण. अतिशय अतिशय विलोभनीय अनुभव आहे मित्रांनो हा. इथे येणारा प्रत्येक जण फक्त आणि फक्त इतिहासप्रेमी आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास आणि खूप खूप लांबवरून येणारे शिवाजी महाराजांचे मावळे. हे बघा, तोफखाना, किल्ले तोफखाना आहे बघा मित्रांनो. प्रत्येक बोर्डवर काय ना काय सूचना आहे आपल्यासाठी. हे बघा, घोड्याची पागा. हे बघा रस्ते. हे बघा इतिहास. हा छुपा रस्ता, घोड्याची पागा म्हणजेच घोडे बांधण्यासाठीची जागा मित्रांनो. हे बघा रस्ते. येस, थँक्यू गाईज. पहा मित्रांनो, आपल्याला घोड्याची पागा, सिंहगड किल्ला, घोड्याची पागा म्हणजेच घोडा बांधण्याची जागा मित्रांनो. हे बघा कशी बांधणी आहे, त्यांची खाण्यापिण्याची सोय कशी केलेली आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहताय. मित्रांनो इथं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सगळ्या सोयी केलेल्या आहेत मित्रांनो. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा विचार करून इथं थंड पाण्याचे बॉटल्स, खाण्याचे साहित्य, डस्टबिन्स सगळ्या ठिकाणी सगळ्यात चांगल्या सोयी आहेत. फक्त येणाऱ्या पर्यटकांनी आपण पवित्र वास्तूवर फिरत असताना कचऱ्याचा नियोजन करायचं आहे मित्रांनो. अस्ताव्यस्त कुठेही कचरा टाकायचा नाही, निर्मल्य टाकायचं नाही, प्रत्येक ठिकाणी डस्टबिनमध्येच टाकायचं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा हा स्टॅच्यू, हे मावळे
कोणत्या प्रकारे कशी रणनीती होती, कसे लढायचे ते प्रशिक्षण घेत होते, ह्या चित्रातून तुम्हाला दिसतंय मित्रांनो. हे बघा, प्रत्येक शस्त्र कोणत्या प्रकारे हाताळायची, कशी चालवायची याचे प्रशिक्षण देत असतानाचे हे स्टॅच्यू आहेत मित्रांनो. हे पुतळे आहेत. हे बघा, धनुष्यबाण कसं चालवायचा, भाला कसा फेकायचा, बंदुकीची गोळी कशी चालवायची, दानपट्टा, सगळ्या प्रकारचे गोफ, दगड कसे मारायचे, तलवारी कशी चालवायच्या, या सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देत होते. या प्रत्येक प्रशिक्षणाचे प्रत्येक स्टॅच्यू म्हणजेच पुतळे आपल्याला सांगताना मित्रांनो अक्षरशः कशी रणनीती असायची युद्धाच्या काळामध्ये त्यावेळी हे स्टॅच्यू सांगतात आपल्याला. अतिशय निसर्गमय वातावरण आहे इथं. खूप सारे पर्यटक येत असतात, आलेले आहेत बघा. हे बघा, कुऱ्हाडीचे वार, कुऱ्हाड कशी चालवायची, सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण होतं त्यावेळेस मित्रांनो. खूप थोर विचार होता महाराजांचा आणि मावळे त्याहूनही उत्कृष्ट होते मित्रांनो. खरंच असे मावळे शिवाजी महाराजांना जर मिळाले नसते तर इतिहास काही औरच असतं मित्रांनो. हे बाबा माहिती देत असताना पुन्हा गड लढवला. याचा अर्थ असा की गनिमी कावा तर मांजरासारखं सैनिक पळत होतं की तो वाघासारखं लढायला लागला. शिवाजी महाराज की जय. वाघासारखं लढायला लागलं. जय शिवाजी. महाराज जय. सूर्याजीने जाऊन दरवाजा उघडला. शेलार मामाचं सैन्य आत घेतलं आणि तिथून एकच प्रचंड हे बघा मित्रांनो, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा हा पुतळा पाहता मित्रांनो तुम्ही. कशा व्हायच्या, कशी रणनीती असायची, कोण कुठे असायचे, कसे काय त्यांची युद्धाची तयारी असायची हे सांगताना हे गाईड काका आणि ऐकताना हे पर्यटक. चला मित्रांनो, आपण पण थोडी माहिती ऐकलेली आहे. हे समाधी पाहतोय आपण शूरवीर तानाजी मालुसरे यांची. हे बघा मित्रांनो, किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड याची लिखित काय थोडीशी माहिती आहे तुम्हाला मी दाखवते बघा. अमित एवढ्या उंच ठिकाणी मित्रांनो पाण्याची सोय करण्यासाठी हे विहीर आहे मित्रांनो. एवढ्या उंचावर गडावर पाण्याची मुबलक सोय होण्यासाठी हे विहीर होती मित्रांनो. बघा तुम्ही पाहताय मित्रांनो. इथं आल्यानंतर ना अक्षरशः इतिहास काय होता आपण फक्त पुस्तकातनं अनुभवला, गडातून पाहिला, त्यांच्या कथा कहाण्या ऐकल्या, पण अक्षरशः गडांवरती अशा कोणते गड किल्ले फिरल्यानंतर ना तुमच्या लक्षात येईल की तिथली प्रत्येक पायरी ना पायरी आणि प्रत्येक तिथला वारा, झाड, फुल, पान हा इतिहास सांगत असतो मित्रांनो आपल्याला. प्रत्येक गोष्ट कशी घडली, कशी झाली, कसं प्लॅन होतं, कसं बांधण्यात आलं, ह्या सगळ्या गोष्टीची कहाणी मित्रांनो इथं आल्या तुम्हाला मिळते. कारण हा गड म्हणजे अक्षरशः महाराष्ट्र, हिंदू राष्ट्र याचा श्वास आहे मित्रांनो. कारण हाच तो गड, असे शिवाजी महाराजांचे गड किल्ले ज्या ज्या युद्धामधून त्यांनी ते जिंकले आणि भलं मोठं एवढं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं, हिंदू राष्ट्र, हिंदू देश बनवला. असे अनेक गड किल्ले मित्रांनो तुम्ही पाहताय आणि भरपूर सारे लोक पर्यटक इथं व्हिजिट करत असतात आणि त्यांच्या प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आपल्याला शेअर करत असतात आणि प्रत्येकाच्या मुखातून लाखो किलोमीटर दूरपर्यंत हा आपल्या महाराजांचा इतिहास प्रत्येक ठिकाणी हा पसरत आहे. बघा मित्रांनो, पर्यटक जाताना जे की स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे लागणारे जे गडकिल्ले होते त्यातून त्यांचा वेगळ्या किल्ल्यातून वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळा इतिहास तिथं घडलेला असतो मित्रांनो. तुम्ही पाहता किती उंच असा डोंगरावर
हा किल्ला बांधला महाराजांनी. पण हा किल्ल्यामागचा एक इतिहास आहे मित्रांनो. गड आला पण सिंह गेला. कारण हा एवढा मोठा गड जिंकून सुद्धा महाराज दुःखी होते, कारण त्यांचा मित्र तानाजी मालुसरे त्यांच्या इथं बलिदान झाले. तर हा इतिहास सांगणारा तानाजी मालुसरे यांना समर्पित हा किल्ला आहे मित्रांनो, सिंहगड. त्यामुळे त्या किल्ल्याला नाव देण्यात आलं सिंहगड किल्ला. गड आला पण सिंह गेला मित्रांनो. तुम्ही अनुभव घ्या मित्रांनो, हा किती अगदीच दरीच्या कडेला हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. अंगावर काटा येतो अक्षरशः मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आपण आलो इतिहासकालीन कोंडेश्वर मंदिरामध्ये. याची ही माहिती दिली आहे. आता जाऊया आपण मंदिराकडे. नंदी महाराज, कोंडाणेश्वर मंदिर. शंकराचं मंदिर मित्रांनो, हे पहा, अतिशय पुरातत्व मंदिर आहे हे. जी मांडणी बघा कशी आहे, कलाकुसर पहा मित्रांनो. आणि आपण चाललेलो आहे तिकडे. हे बघा पर्यटक चाललेले आहेत भेटून कल्याण दरवाजा पाहून. हे छोटी छोटी मुलं. हे बघा कल्याण दरवाजा. बघा कल्याण दरवाजा. किती खोल दृश्य आणि खोल दरीमधून चारी साईडनी हा डोंगर, उंच डोंगर आणि हा सिंहगड किल्ला आणि त्यातील हा कल्याण दरवाजा आहे. गाढवांच्या मार्फत इथं दगडांची वाहतूक केली जाते. पहा आपण आलोय कल्याण दरवाजा. बघा कल्याणी किती खुश झाली. खूप दिवसाची इच्छा होती कल्याणीची, आपल्याला सिंहगड फिरायला जायचं म्हणून. दुर्वा सक्षम इतक्या लहान वयात त्यांना हा सिंहगड किल्ला बघायला भेटला. आणि ते कुठेही थकले नाहीत मित्रांनो अजूनपर्यंत. कंटिन्यू हा किल्ला फिरत आहे. ते पायी चालत आहेत. आणि हा कल्याण दरवाजा बघा मित्रांनो, कल्याण दरवाजा दोन्ही साईडने दाखवतो तुम्हाला कल्याण दरवाजा. हे बघा मित्रांनो, हा बघा कल्याण दरवाजा. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक वास्तू आपल्या इतिहासाची जाणीव आठवण करून देते मित्रांनो. हे वैभव आहे महाराजांनी आपल्यासाठी सोडलेलं मित्रांनो. एक एक दगड, एक एक वास्तू मित्रांनो आपल्याला महाराजांची आठवण करून देते. खालून इकडून जायचे. कल्याणी हे बघा मित्रांनो, हे बघा हा कल्याण दरवाजा आणि हा रस्ता बाहेर पडण्यासाठी अतिशय खडतर रस्ता हा मित्रांनो. दरीतून निघणारा रस्ता आहे. विचार करा कशी लोक त्यावेळेस मावळे आपले महाराज ह्या एकदम खतरनाक रस्त्याने येऊ शकतील. हे बघा मित्रांनो, हाच तो कडा ज्या कड्यावरून सर्व मावळे घोरपडीच्या साह्याने वरती आलते, गडावरती एंट्री केलते त्यांनी. आणि ह्या दिशेने हा वरती जाऊन त्यांना हा लढाई जिंकली होती. तुम्ही पाहताय बघा.
आम्ही लय थकलो. थकलो नाही, थकलो आम्ही लय. आणि दही खातोय आम्ही. बघा लय थकलो. या तुम्ही पण दही खायला. हा या मस्तपैकी दही. एक आता कल्याणीला खायचे भाकरी आणि पिठलं आणि टेस्टी लागल म्हणते ती, त्याला खायचं येतं. मित्रांनो, फिरवून सिंहगड किल्ला फिरल्यानंतर थकून झाल्यानंतर ना इथं आम्ही खातोय भजी. या भजी खायला तुम्ही पण. थकल्यानंतर ना चालू चालू अशी बघा निवांत जागा पकडायची, मस्तपैकी ऑर्डर द्यायची. भजी, बेसन, भरीत अशी ती तुम्हाला काय खायचं आहे ती ऑर्डर द्यायची आणि निवांत बसून खायचं बघा. इथं असे आम्ही बसलोय बघा निवांत खात. तुम्ही आल्यानंतर तुम्ही पण असं भजी खा, टेस्ट करा भजीची. भारी भजी आहे बघा. पाठीमागं आपले मित्र वगैरे कसे, तुम्ही पण खा आणि एन्जॉय करा. अक्षरशः इतिहासात पदार्पण केल्याने असं झालं की आमचा काळ चेंज झाला की आम्ही असं वाटलं आम्हाला की आम्ही इतिहासात आलो. परत पुनरावृत्ती केली आणि इतिहासाचे प्रत्येक धडे ना धडे समोरून गेले. हे बघा इथं आता आम्ही निघालोय परतीला. चला तर मग माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. गड फिरून आम्हाला भारी वाटलं, छान अनुभव होता. माझी मुलं खूप आनंदी झाली गड फिरून. आणि आता तुम्ही पाहताय आम्ही निघालोय परतीच्या मार्गाला. चला तर मग तुम्ही आमच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.